नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र जॉब अपडेट या चॅनलवरती. जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात ऑफिसर पदावर नोकरीच्या शोधात असाल तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. बँक ऑफ बडोदाने नुकतीच तब्बल 2000 प्लस जागांसाठी लोकल बँक ऑफिसर म्हणजेच LBO भरती 2026 जारी केली आहे. या व्हिडिओत आपण बघणार आहोत पात्रता, वयोमर्यादा, अनुभवाची अट, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा आणि महत्त्वाच्या तारखा. सगळं अगदी सविस्तर, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात आधी जाणून घेऊया या भरतीबद्दल. बँक ऑफ बडोदाने 18 ऑगस्ट 2026 रोजी लोकल बँक ऑफिसर पदासाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. आता या 2482 जागांमध्ये 2 भाग आहेत. 1300 जागा या यंदाच्या भरतीतील नवीन जागा आहेत आणि 1182 जागा या मागील भरतीतील रिक्त राहिलेल्या म्हणजेच बॅकलॉग जागा आहेत. हे पद ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल 1 या श्रेणीत येतं, म्हणजेच एंट्री लेवल ऑफिसर पद आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, या जागा देशभरातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये उपलब्ध आहेत. पण एक उमेदवार फक्त एकाच राज्यासाठी अर्ज करू शकतो आणि निकाल त्या त्या राज्यांचा स्वतंत्र गुणवत्ता यादीनुसार लागतो. तर आता बघूया आपण महत्त्वाच्या तारखा. 18 ऑगस्ट 2026 या रोजी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुद्धा 18 ऑगस्ट या दिवशी चालू झाली आहे. आणि 7 सप्टेंबर 2026 अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नका. ऑनलाईन परीक्षेची तारीख आणि प्रवेशपत्र लवकरच जाहीर केले जाणार आहे, त्यासाठी तुम्ही वेबसाईटला चेक करणं गरजेचं आहे. माझा सल्ला आहे, अर्ज भरायला अजिबात उशीर करू नका. शेवटच्या दिवशी वेबसाईटवर गर्दी वाढते आणि तांत्रिक अडचणी येऊ शकतात, त्यामुळे सर्वांनी अर्ज हा लवकरच भरायचा आहे. आता बघूया या पदासाठी अर्ज करायला शैक्षणिक पात्रता काय लागते. सर्वसाधारण पदवीधर उमेदवारांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. सोबतच इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री म्हणजेच IDD धारक उमेदवारही यासाठी पात्र आहेत. याशिवाय काही व्यावसायिक पात्रता धारकांनाही संधी आहे, जसे की चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे CA, कॉस्ट अकाउंटंट आणि इंजिनिअरिंग पदवीधर आणि वैद्यकीय म्हणजे मेडिकल पदवीधर. म्हणजे फक्त सर्वसाधारण ग्रॅज्युएटसाठीच नाही तर प्रोफेशनल पात्रता असलेल्यांसाठी ही भरती खुली आहे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुमची पदवी अर्ज करण्याच्या अंतिम तारखेपूर्वी पूर्ण झालेली असावी आणि सर्व मूळ प्रमाणपत्रे तयार ठेवा. आता ही भरती इतर एंट्री लेवल भरतींपेक्षा थोडी वेगळी आहे, कारण इथे अनुभव अनिवार्य आहे. उमेदवारांकडे किमान 1 वर्षाचा अनुभव हा शेड्यूल कमर्शियल बँक किंवा रिजनल रुरल बँक मध्ये अधिकारी म्हणजेच ऑफिसर पदावर असणे आवश्यक आहे. आता इथे एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, खालील ठिकाणचा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही. NBFC, सहकारी बँका, पेमेंट बँक्स, स्मॉल फायनान्शियल बँक्स आणि फिनटेक कंपन्या. म्हणजे जर तुमचा अनुभव या 5 प्रकारांपैकी कुठल्याही ठिकाणचा असेल तर तो या भरतीसाठी गणला जाणार नाही. फक्त शेड्यूल कमर्शियल बँक किंवा RRB मधला ऑफिसर लेवल अनुभवच इथे चालेल. तसंच बँक ऑफ बडोदामध्ये सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांसह अधिकृत अटींनुसार अर्ज करण्याची मुभा आहे. पुढे बघूया वयाची अट. 1 ऑगस्ट 2026 या तारखेला उमेदवाराचे वय खालीलप्रमाणे असणे आवश्यक आहे. किमान वय हे 21 वर्ष आणि कमाल वय हे 30 वर्ष. आणि हो, शासकीय नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना म्हणजेच SC, ST, OBC, EWC आणि PWC, माजी सैनिक आणि इतर पात्र प्रवर्गांना वयात सूट दिली आहे. त्यामुळे तुमचा प्रवर्ग तपासून अधिकृत अधिसूचनेतील नेमकी सूट बघून घ्या. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे निवड प्रक्रिया. निवड प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे हे समजून घेऊया. यात एकूण 4 टप्पे आहेत. टप्पा 1 ऑनलाईन परीक्षा म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह टेस्ट. सर्वप्रथम एक ऑनलाईन वस्तुनिष्ठ परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर दुसरा टप्पा भाषा प्रवीणता चाचणी लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. ज्या उमेदवारांना संबंधित राज्याची स्थानिक भाषा येत नाही त्यांच्यासाठी ही चाचणी आवश्यक आहे. त्यानंतर टप्पा 3 यामध्ये तुमची मानसशास्त्र चाचणी होईल, ज्यामध्ये उमेदवाराची मानसिक तयारी आणि योग्यता तपासण्यासाठी ही चाचणी घेतली जाते. आणि लास्टचा टप्पा आहे
व्यक्तिगत मुलाखत शेवटच्या टप्प्यात गट चर्चा आणि मुलाखतीद्वारे अंतिम निवड केली जाईल. या सर्व टप्प्यांतील एकत्रित कामगिरीवर आधारित अंतिम गुणवत्ता यादी तयार होते. त्यामुळे प्रत्येक टप्पा तितकाच महत्त्वाचा आहे. फक्त लेखी परीक्षेवर लक्ष केंद्रित करून चालणार नाही. चला आता बघूया अर्ज नेमका कसा करायचा स्टेप बाय स्टेपमध्ये. सर्वप्रथम तुम्हाला bankofbaroda.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तिथे करिअर्स विभागात जाऊन LBO भरती 2026 ही अधिसूचना शोधा. त्यानंतर नोंदणी करा आणि आवश्यक तपशील व कागदपत्रे भरा. लक्षात ठेवा फक्त एकाच राज्यासाठी अर्ज करायचा आहे कारण गुणवत्ता यादी राज्यनिहाय तयार होते. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरा आणि शेवटी अर्ज सादर करून त्याची प्रिंटआउट काढून जपून ठेवा. भविष्यात कधीही उपयोगी पडू शकते. व्हिडिओ संपण्याआधी काही महत्त्वाच्या सूचना नक्की लक्षात ठेवा. एकाच राज्यासाठी अर्ज. एकदा राज्य निवडले की ते बदलता येणार नाही, त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या. मूळ अधिसूचना वाचा. अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण अधिकृत PDF अधिसूचना काळजीपूर्वक वाचा, कारण त्यात राज्यनिहाय जागा आणि इतर अटींचा तपशील असतो. कागदपत्रे तयार ठेवा. पदवी प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र आणि ओळख प्रमाणपत्र आधीच स्कॅन करून ठेवा. अंतिम मुदतीची वाट पाहू नका. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करा. तर मित्रांनो, ही होती बँक ऑफ बडोदा LBO भरती 2026 ची संपूर्ण माहिती. अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 7 सप्टेंबर 2026. त्यामुळे वेळ वाया न घालवता आजच अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि अर्ज सादर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या बँकिंग तयारी करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अजून नवीन करिअर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार आहात की नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.